सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये केंद्रीय आणि महाराष्ट्र दिग्गज नेते व मंत्री महोदय यांनी सभेचा धुमधडाकाच लावला। या अनुषंगाने कोल्हापूर, कराड आणि पुणे या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची या शहरात भाजपाचे उमेदवार यांच्या जाहीर सभेला उपस्थिती दर्शवली। शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथे दौरा असल्याने या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विटा शहरातील महात्मा गांधी विद्या मंदिर पटांगणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या ठिकाणची संपूर्ण मैदानाची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम यांनी पाहणी करत विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि काही सूचना देत काही माहिती घेतली आहे। यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनीही देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या येण्याचा आणि जाण्याच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार। तर दुसरीकडे वाहतूक नियंत्रण कक्ष विटा वाहतूक पोलीसही सज्ज झाले। अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत। सभेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने सर्वत्र CCTV फुटेज बसवण्यात आले। पोलिसांची सर्वत्र करडी नजर राहणार आहे। अमित शहा यांच्या विटा शहरात पहिली सभा होत असल्याने भाजपाचे अन्य मंत्री महोदयांचा फौज फाटा या सभेसाठी व विचारधारा देणार आहे। विटा वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।